नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ट्रायंगल्स या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 3.3 सोडवणार आहोत। पहिला प्रश्न ॲज इट इज आपण बोर्डवर लिहून घेतलेला आहे। पहा, फाइंड दी व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय। येथे आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत आणि फाइंड दी मेजर ऑफ अँगल ए बी डी म्हणजे हा टोटल हा एवढा अँगल किती आहे तो काढायचा आहे। अँड अँगल ए सी डी हा अँगल किती डिग्रीचा आहे हे पण आपल्याला काढायचं आहे। पहा, येथे आपल्याला काय काढायचं आहे, एक्सची व्हॅल्यू काढायची आणि वायची व्हॅल्यू काढायची आणि नंतर आपल्याला हा टोटल अँगल किती आहे, अर्धा अँगल 60चा आहे। जर आपण एक्सची व्हॅल्यू काढली, दोघांची ॲडिशन केली तर हा अँगल मिळून जाईल आपल्याला। आपण वायची व्हॅल्यू काढली आणि हे 50 आणि हा वायचा अँगल म्हणजे दोघांची ॲडिशन केली तर हा पण अँगल आपल्याला मिळेल। आता एक्सची व्हॅल्यू कशी काढणार आपण? पहा, हा ट्रायंगल ए बी सी, हा जर आपण ट्रायंगल घेतला ए बी सी तर यामध्ये या दोन साईड इक्वल दिलेल्या आहेत, म्हणजे सारखी मार्किंग आहे म्हणून त्या दोन साईड कशा इक्वल आहेत। इक्वल असल्यामुळे आपण थेरम पाहिलेला आहे, इक्वल साईड असतील तर त्यासमोरील अपोजिट अँगल हे इक्वल असतात। म्हणजे या साईड समोरील अँगल हा 50 डिग्रीचा अँगल आणि या साईड समोरील हा एक्स अँगल हे दोन्ही इक्वल असतील, बरोबर आहे। म्हणजे हा 50चा आहे म्हणजे हा पण किती येईल 50चा। याप्रमाणे आपल्याला काढता येतील। पहा, इन ट्रायंगल सोल्युशन लिहू आपण। इन ट्रायंगल ए बी सी आपल्याला दिलेलं काय आहे, ह्या दोन साईड इक्वल दिल्यात, ए बी आणि ए सी। ए बी इक्वल टू ए सी, त्या दोन साईड इक्वल असल्यामुळे हे दोन अँगल इक्वल असतील, बरोबर आहे। देअरफॉर अँगल ए बी सी इक्वल आहे अँगल ए सी बी। पहा, ए बी सी अँगल म्हणजे आपल्याला कोणता अँगल दिला, एक्स अँगल। आणि ए सी बीचं मेजरमेंट आपल्याला 50 डिग्री दिलेलं आहे, म्हणजे एक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 50 डिग्री, बरोबर आहे। कारण एक्सची पण व्हॅल्यू काढायची होती आपल्याला, एक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 50 डिग्री आहे हा अँगल। आता वायची व्हॅल्यू काढायची आपल्याला। वायची व्हॅल्यू काढण्यासाठी या दोन साईड इक्वल आहेत, याचा अर्थ या ट्रायंगलमध्ये, ट्रायंगल कोणता बी सी डी, या ट्रायंगलमध्ये, या खालच्या ट्रायंगलमध्ये ह्या दोन साईड इक्वल आहेत। याचा अर्थ या साईड समोरील अँगल हे इक्वल असतील, म्हणजे या साईड समोरील हा अँगल होईल 60चा आणि या साईड समोरील अँगल होईल वायचा, म्हणजे हे दोन्ही अँगल इक्वल आहेत, म्हणजे वायचं मेजरमेंट काय येईल 60 येईल, बरोबर आहे। इन ट्रायंगल सिमिलरली इन ट्रायंगल बी सी डी या ट्रायंगलमध्ये बी डी इक्वल टू सी डी किंवा डी सी। येथे आपण रिझन काय लिहिणार, बाय आयसोस्कल्स, आपण थेरम पाहिलेला आहे आयसोस्कल्स ट्रायंगल थेरम। या थेरमनुसार ते दोन अँगल इक्वल होतील, बरोबर आहे। आता या दोन साईड इक्वल आहेत, याचा अर्थ हा 60 डिग्रीचा अँगल आणि हा वाय अँगल इक्वल असेल, म्हणजे अँगल सी बी डी इक्वल आहे अँगल बी सी डी। पहा, बी सी डीचं मेजरमेंट वाय दिलेलं आहे आपल्याला, बरोबर आहे। म्हणजे हे मेजरमेंट 60 आहे, म्हणजे 60 इक्वल टू वाय, म्हणजे वाय किती येईल 60 डिग्रीचा। एक्स काढलेला आहे आपण 50 डिग्रीचा, हा वाय अँगल मिळाला आपल्याला 60 डिग्री आहे, बरोबर आहे। नंतर आपल्याला काय काढायचं आहे, अँगल ए बी डी। आता एक्सची व्हॅल्यू काढली आपण म्हणजे दोघांची ॲडिशन, हा अँगल आपल्याला काढता येईल। आता नाऊ अँगल ए बी डी म्हणजे काय होईल, हा ए बी सी अँगल ए बी सी आणि प्लस अँगल कोणता होईल सी बी डी, या दोन अँगलची ॲडिशन अँगल सी बी डी। पहा, ए बी सी अँगल आपण एक्स घेतलेला आहे, एक्स आणि प्लस अँगल सी बी डी हा अँगल 60 आहे। एक्सची व्हॅल्यू काढली आपण 50 आहे, बरोबर आहे। 50 आणि प्लस 60 दोघांची ॲडिशन 110, म्हणजे अँगल ए बी डी हे मेजरमेंट किती होईल 110। त्याप्रमाणे हे पण काढता येईल आपल्याला, हा 60 आणि हा 50 म्हणजे तो पण अँगल एवढाच येणार आहे, बरोबर आहे। मग येथे काय होईल आपल्याला, नाऊ अँगल आपल्याला ए सी डी काढायचा आहे, अँगल ए सी डी
इक्वल टू हे दोन अँगलची ॲडिशन अँगल ए सी बी आणि प्लस अँगल कोणता होईल बी सी डी बरोबर आहे. अँगल बी सी डी पहा ए सी बी म्हणजे किती आहे 50 डिग्री आणि प्लस बी सी डी म्हणजे काय वाय, परंतु वायची व्हॅल्यू काढली आपण 60 आहे म्हणजे हा अँगल किती येईल 50 + 60 इक्वल टू 110 डिग्री. देअरफॉर मेझर ऑफ अँगल ए सी डी इक्वल टू 110. हे दोन्ही अँगल इक्वल आलेले आहेत. नेक्स्ट द लेंथ ऑफ हायपोटेनस. पहा आपल्याला राईट अँगल ट्रायंगलमध्ये लेंथ दिलेली आहे हायपोटेनसची. समजा हा आपण राईट अँगल ट्रायंगल घेतलेला आहे म्हणजे काटकोन त्रिकोण, त्यामध्ये 90 डिग्रीचा अँगल हा आहे, हा झालेला आहे सपोज पी क्यू आर. हा आपण ट्रायंगल घेतला, हा राईट अँगल ट्रायंगल घेतला आपण, त्यामध्ये हायपोटेनसची लेंथ दिली आपल्याला म्हणजे पी आरची लेंथ, ही टोटल लेंथ किती दिलेली आहे 15 म्हणजे 15 युनिट आहे. तर आपल्याला फाइंड द लेंथ ऑफ मीडियन ऑफ इट्स हायपोटेनस. हायपोटेनसवर काढलेली मीडियन म्हणजे या व्हर्टेक्समधून या हायपोटेनसवर काढलेली मीडियन, ही मीडियन आहे त्यामुळे काय हा सेंटर पॉईंट असेल, हे डिस्टन्स जे आहे तेच डिस्टन्स हे असेल. सपोज हा एस पॉईंट आहे तर पी एस आणि एस आर इक्वल असतील. कशामुळे कारण क्यू एस ही मीडियन आहे. तर आपल्याला या मीडियनचं डिस्टन्स किती आहे हे काढायचं आहे. इन ट्रायंगल पी क्यू आर इक्वल टू 90 डिग्री आहे. पी आर हायपोटेनस आहे आणि क्यू एस मीडियन आहे. क्यू एस इज मीडियन ऑन हायपोटेनस. पी आर इज हायपोटेनस. वी नो. पण आपल्या टेक्स्टबुकमध्ये थेरम आहे हा, हायपोटेनसवर टाकलेली मीडियन ही हायपोटेनसच्या लेंथपेक्षा हाफ असते. वी नो इन राईट अँगल ट्रायंगल the length of median on hypotenuse half of the length of hypotenuse. त्यामुळे काय होईल आता पहा क्यू एस ही मीडियन आहे, हिची लेंथ किती आहे हायपोटेनसपेक्षा हाफ आहे. म्हणजे काय होईल हाफ कशाच्या हाफ पी आरच्या, हाफ इंटू पी आर बरोबर आहे. परंतु पी आरची लेंथ दिली आपल्याला, पी आर इज हायपोटेनस आणि तो हायपोटेनस किती दिलेला आपल्याला 15 बरोबर आहे. हाफ 15चे हाफ म्हणजे काय 7.5. आपल्याला युनिट काही दिलेलं नाही म्हणून इथे आपण युनिट लिहू. जर सेंटीमीटर दिलं असतं आपण सी एम लिहिलं असतं, काहीच दिलेलं नसल्यामुळे आपण फक्त युनिट लिहिलेलं आहे. ही लेंथ किती असेल 7.5. ही 15 आहे हायपोटेनस त्यामुळे ही मीडियन किती आहे 7.5. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. इन ट्रायंगल पी क्यू आर क्यू अँगल 90 डिग्रीचा आहे. पहा आपण एक म्हणजे राईट अँगल ट्रायंगल काढणार बरोबर आहे. हा आपण राईट अँगल ट्रायंगल काढलेला आहे पी क्यू आर. यामध्ये आपल्याला क्यूचं मेजरमेंट 90 डिग्री आहे म्हणून हा 90 डिग्रीचा अँगल आहे. पी क्यू हे डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे 12, ही लेंथ आहे 12 आणि क्यू आर ही लेंथ आहे 5 आणि क्यू एस मीडियन म्हणजे ही मीडियन आहे, हायपोटेनसवर टाकलेली मीडियन आहे ही क्यू एस. तर आपल्याला या मीडियनची लेंथ किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. पहा जर हायपोटेनस दिला असता, कारण राईट अँगल ट्रायंगल आहे त्यामध्ये हायपोटेनसची लेंथ माहीत असते आपल्याला, तर मीडियन किती असते त्याचे हाफ असते बरोबर आहे. परंतु येथे आपल्याला हायपोटेनसची लेंथ दिलेली नाही,
उरलेल्या दोन साईड्सची लेंथ दिलेली आहे, त्यावरून आपल्याला काय काढायचं आहे, हायपोटेनसची लेंथ किती आहे ते काढायचं आहे. म्हणजे एकदा आपल्याला हायपोटेनसची लेंथ मिळाली की त्याचे हाफ केलं म्हणजे काय होणार आहे, QSची लेंथ होणार आहे, बरोबर आहे. यापूर्वीचा आपण क्वेश्चन नंबर 2 पाहिलेला आहे त्याचप्रमाणे आहे, फक्त त्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला इथे PRची लेंथ दिलेली होती, इथे दिलेली नाही आहे, फक्त ती काढता येईल आपल्याला कारण ह्या दोन साईड्स माहीत आहेत आणि राईट अँगल ट्रायंगल आहे. त्यामुळे आपण येथे पायथागोरसचा जर थेरम अप्लाय केला तर ही साईड मिळेल आपल्याला, ही साईड मिळाली की याची हाफ केली म्हणजे ही साईड मिळेल, बरोबर आहे. सोल्युशन इन ट्रायंगल PQR अँगल Q = 90 डिग्री दिलेला आहे, बरोबर आहे. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम पायथागोरस थेरमनं काय होणार आहे, PR स्क्वेअर = PQ स्क्वेअर आणि प्लस QR स्क्वेअर, बरोबर आहे. आता PQची लेंथ माहिती आहे आपल्याला, PQ 12 आहे, 12 स्क्वेअर प्लस QR 5 आहे, 5चा स्क्वेअर. 12चा स्क्वेअर किती होईल, 144 आणि 5चा स्क्वेअर 75, दोघांची ॲडिशन 169 होईल. ही व्हॅल्यू कशाची आली, PR स्क्वेअरची आली. आपल्याला स्क्वेअर नको आहे, आपल्याला काय पाहिजे, फक्त PR पाहिजे. म्हणजे याचा आपल्याला स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. PR स्क्वेअरचं स्क्वेअर रूट PR होईल आणि याचाही स्क्वेअर रूट काय होणार आहे, 13. म्हणजे PRची लेंथ मिळेल आपल्याला, म्हणजे हायपोटेनस मिळेल आपल्याला. हायपोटेनस किती आलेला आहे आता, 13 आलेला आहे, बरोबर आहे. आता आपल्याला हायपोटेनसची लेंथ मिळालेली आहे, 13 आलेली आहे, बरोबर आहे. मग आपल्याला हायपोटेनसवर टाकलेल्या मेडियनची लेंथ काढता येईल, ती किती असते, हायपोटेनसपेक्षा हाफ असते, बरोबर आहे. नाऊ QS म्हणजे मेडियन = हाफ ऑफ हायपोटेनस. हायपोटेनस काय आहे, PR, बरोबर आहे. म्हणजे आपण हाफ PRची लेंथ आत्ताच काढलेली आहे इंटू 13 = 13चे हाफ, 13चे अर्धे म्हणजे 13चे अर्धे किती होतील, 6.5 युनिट. कारण सेंटीमीटर आपल्याला काही दिलेलं नाही, मीटर काय असं काही दिलेलं नाही, त्यामुळे आपण काही न दिल्यामुळे काय लिहिणार, फक्त युनिट 6.5. ही लेंथ किती असणार आहे, 6.5. येथे आपण रिझन काय लिहिणार, QS इज मेडियन, QS मेडियन आहे ऑन हायपोटेनस. नेक्स्ट चौथा प्रश्न मित्रांनो, येथे आपल्याला पॉईंट G इज द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द मेडियन्स ऑफ ट्रायंगल PQR. हा G पॉईंट आपल्याला ह्या तीनही मेडियनचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स दिलेला आहे. म्हणजे तो काय, G आहे आपला सेंट्रॉइड, बरोबर आहे. G काय आहे, सेंट्रॉइड. तीनही मेडियन ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतात त्या पॉईंटला काय म्हणतात, सेंट्रॉइड. तर G हा सेंट्रॉइड आहे आणि आपल्याला येथे GT ही लेंथ दिलेली आहे, G पासून T पर्यंत ही लेंथ किती आहे, 2.5. ही लेंथ आहे 2.5. तर आपल्याला ही PGची लेंथ काढायची, P पासून G पर्यंत किती आहे आणि P पासून T पर्यंत म्हणजे हे टोटल डिस्टन्स किती आहे हे पण काढायचं आहे आपल्याला. PG काढायची म्हणजे एवढी लेंथ काढायची आपल्याला आणि नंतर P पासून हे T पर्यंत किती आहे ते काढायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे ट्रायंगलमध्ये हा जो पॉईंट असतो, पॉईंट ऑफ कॉन्करन्स म्हणजे सेंट्रॉइड, तो काय करतो, प्रत्येक मेडियनला 2:1 या रेशोमध्ये डिवाईड करतो. म्हणजे काय, ही एक मेडियन आहे, बरोबर आहे, ही पण मेडियन आहे, ही पण मेडियन आहे आणि ही पण मेडियन आहे. म्हणजे प्रत्येक मेडियन, त्या तीनही मेडियनमध्ये आपल्याला काय दिसते, एक लहान पार्ट आहे आणि एक मोठा पार्ट आहे, बरोबर आहे. या मेडियनमध्ये हा लहान पार्ट आहे आणि हा मोठा आहे, या मेडियनमध्ये हा मोठा पार्ट आहे, हा लहान पार्ट आहे. म्हणजे काय, 2:1. म्हणजे ही जर 2 असेल तर ही 1 आहे. म्हणजे हा रेशो, म्हणजे ही जर आपण 10 लेंथ असेल तर ही काय येईल, त्याचे हाफ येईल, बरोबर आहे. जर ही 5 असेल तर ही काय होईल, 10 होईल. म्हणजे हा छोटा पार्ट मोठ्यापेक्षा हाफ आहे किंवा मोठा पार्ट ह्या छोट्यापेक्षा डबल आहे. म्हणजे एवढ्या लेंथच्या ही डबल आहे, ही डबल आहे एवढ्या लेंथच्या, बरोबर आहे. हा मोठा पार्ट
डबल आहे कशाच्या, ह्या छोट्या लेंथच्या. म्हणजे हा पॉईंट जी काय करतो, त्या मीडियनला असे 2:1 या प्रमाणात डिव्हाइड करतो. वी नो सेंट्रॉइड म्हणजे काय, जी पॉईंट. सेंट्रॉइड डिवाइड्स each median in the ratio 2:1. आपल्याला काय काढायचं आहे आता, पी जीची लेंथ काढायची आहे. म्हणजे काय होईल, हे जी टी 1 पार्ट आहे आणि पी जी काय आहे 2 पार्ट आहे, म्हणजे ह्याच्या डबल आहे. बरोबर आहे. 2:1. 2 काय आहे, म्हणजे जर आपण 2 टाइम्स जी टी घेतलं, देअरफॉर 2 टाइम्स जी टी इक्वल टू काय होईल, ही जर आपण 2 टाइम्स घेतली तर ही 1 टाइम्स होईल, म्हणजे पी जी. बरोबर आहे. मग आपल्याला पी जीची लेंथ काढायची. आपल्याला जी टीची लेंथ दिलेली आहे, जी टी 2.5 आहे. बरोबर आहे. म्हणजे 2 × 2.5 इक्वल टू काय येईल, पी जी. म्हणजे 2 × 2.5 म्हणजे काय होईल, 5 इक्वल टू पी जी. म्हणजे पी जीची लेंथ किती मिळेल आपल्याला, 5. पी जी मिळाली आपल्याला 5 युनिट. जीची लेंथ माहिती आहे 5 आहे आणि जी टीची पण लेंथ माहिती आहे 2.5 आहे. आता आपल्याला पी टी काढायची. म्हणजे काय करावं लागेल, हे डिस्टन्स प्लस हे डिस्टन्स हे जर आपण ॲड केलं म्हणजे एवढी लेंथ आणि एवढी लेंथ म्हणजे काय होईल, एवढी लेंथ. बरोबर आहे. मग आपण असं करू आता, हे पी टी डिस्टन्स काढण्यासाठी नाऊ पी टी इक्वल टू, पी टी म्हणजे काय होईल, पी जी प्लस जी टी. पी जी प्लस जी टी. पहा, पी जीची लेंथ आपण आत्ताच काढली 5 आहे. बरोबर आहे. आणि जी टी आपल्याला दिलेले आहे 2.5. दोघांची ॲडिशन काय होईल, 7.5. आपल्याला युनिट दिलेलं नाही त्यामुळे आपण काय लिहिणार, युनिट. पहा, पी जीची लेंथ काढली आपण. देअरफॉर पी जी इक्वल टू 5 अँड पी टी इक्वल टू 7.5 युनिट. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.